आम्ही चाललो आता बीच वरती. तुम्हाला माहिती आहे आम्ही आलो अलिबागला. आता जाऊ बीच वरती आहे, पोरी जाऊन फोटो वगैरे काढायचे. आंघोळी बिंगोळी कोणी एकही पण केली नाही, फक्त कपडे घालून बीच वरती चालले. आता तुम्हाला सनस्क्रीन लावते, काय नाही पडलं पाहिजे. भावाची काळजी घ्यायची लागेल. काय नाही व्हिडिओ काढायचे ना म्हणून माझी काळजी घेते, दुसरा काय नाही काय. तर खायला आलो मी सगळे नाश्त्यासाठी. नाश्ता येतोय तर मी चाललोय बीच वरती. पण त्या तुम्ही हे बघा ना, सगळीकडे नारळाची झाडं दिसतील तुम्हाला. भारी वाटतं इथे मध्ये ना. आमचा हा फार्म हाऊस रात्रीचा काय एवढं लक्ष नसेल गेलं. आता बघा तरी काय चाललं मी चालतच बीच वरती. काय 10 मिनिटाचा रस्ता वॉकिंग डिस्टन्सला. तरी काय बीच वरती पोचतोय आम्ही. चालता आला कंटाळा. हा बघा हा काय बोलतो तो, काय बोलतोस? एवढं 1 किलोमीटर एवढं चाललो तेवढं आत्ता चालवलं. 10 मिनिटं 1 किलोमीटर 10 मिनिटं चाललं असेल. आणि आपण पोचलो आणि फर्स्ट गोष्ट मी चेक करा किती भारी दिसते. सगळं समुद्र. अशी बीच होती फर्स्ट टाइम आले. मजा येते, हवा पण सुटली वगैरे आणि जास्त ऊन पण नाही आहे. आणि ते व्ह्यू चेक करा, एवढं भारी वाटतंय ना. काय का आपली गँग हे हाय करा सगळ्यांनी हाय. सॉक्स घालून आता पाण्यात जाऊ कसं ते पण समजत नाही. मी जाणार होतो पाण्यात, पण आता इथं आलं पाण्यात त्याचं मन तर करते बघू काहीतरी करू. तर बीचवर चाललेलो तेवढं ती काय गाडी भेटली आणि ती बोलते चला गाडीत फिरू. मग आता फिरायचं आहे गाडीत, कधी चालली तर नाही गाडी, फर्स्ट टाइम चालवते. बघू जरा एक्सपिरियन्स कसा येते. हे बघा किती घाबरते चालवायला. आम्ही पण आलो राऊंड मारून. मजा तर आली जरा. बघू आता अजून काय करतोय आम्ही. काय आता तर हालत नाही आम्हाला जे पाण्यात. आपण कुठे लागा पाण्यात तर इथं गर्दी तर नाही. आणि आम्ही आता गाडी चालवली काय होती, मी घाबरायला लागलो. मोठं मी काय आता जाऊ तर शकत नाही. जायचं तर मन करतंय पण कपडे असे घातलेत मी. आता हे कपडे मला पाण्यात दिलं तर मग परत घरी सॉक्स वगैरे काढून पाण्यात तर आले. तसे हँग आले का फोटो काढायला. काय राहायचं आता सर. आद्या सर, सर हो सर आद्या की आद्या ना. भारी वाटतंय ना. नाही फोटो सेशन झाले माझे तेवढे भारी फोटो आलेत ना. असं वाटतं पवायला तर जाऊया. बघू मन तर मी जाईल. मन झालं तरी आज कपड्यांना झालं फोटो पवायला. हो घरी तिघा फार्म हाऊस जाऊन कपडे चेंज होते. नाही बघा खुश झाली फोटो काढतोय म्हणून. मी पोहायचं पण झालं आमचं. आता आम्ही करतोय जातो आणि कपडे चेंज करून येतो. माघारी कपडे चेंज करतो मग माघारी येतो मावाली. तर एक वॉक वगैरे काढून घेतली. कपडे चेंज करून आल्यावर माघारी काय काढणार नाही. आणि सर्व एकटेच पळतात तिकडे. हॅलो कपडे चेंज केले. आता काय करतो दोन्ही पण गाडी घेऊन जाऊ. बाकीचे लोक पण येताना माघारी गाडीमध्ये येतील. आता काय विचारता नव्हतं गेला पवायचं म्हणून. मग कालचेच कपडे घातले, एक्स्ट्रा कपडे आणले नव्हते. आता जाऊ. नाही सगळे लोक आहेत कपडे बदलून चाललो आम्ही. नाही गाडी चालवतोय आता. गाडी जाम गरम होते. पवायला मजा येईल ना. हो लय मजा आली. विचार केला पवाय जायचं म्हणून. कपडे चेंज करायला मागे आलो काय. हो वाटलं मी जाणार नव्हतो पण आता सगळ्यांना बघून मन होते काय सगळ्यांना जायचं. हा चला ते जातो आणि भेटतो तुम्हाला. पोचलो होतं बीच वरती. ते बोलतो डायरेक्ट गाडी घेऊन बीच वरती जाऊया. काय अडकत वगैरे नाही. कधी गाडी पण कधी बीच वरती घेऊन गेलं नाही काय सर. कधीच नाही गेलो फर्स्ट टाइम. आणि आता किती सुंदर दृश्य तुम्हाला दाखवतो मी. समोर बघा लेट्स सी. आले आता सर ड्रिफ्टिंग करतात. कारण ड्रिफ्टिंग नाही त्यांना गाडी काढायची. व्हिडिओ काढायचा गाडीचा. आपण काढू व्हिडिओ. आता चाललंय पाण्यात. हा आधी भरलाय एवढा पण पाण्यात येते. नाही सर ड्रिफ्टिंग करतात.
जाऊ पाण्यातला. काय आलं काय काय इकडे इकडे माझ्याकडे इकडे ये. अरे खेकडा नाही तो, खेकडा नाही बाळा तो, इकडे खेकडा नाही येतो. अरे पाण्यात असतं ना शिल्प ते लागतात पायाला. खेकडा अरे मला असं काय चांगला. अरे मला तर चावणार होतं, मला ते समजलं. तर काय मजा आली. डोळ्यात पाणी गेलं की जाम चुकतंय. स्किच येते काय सहज करते. पुढे इथं काहीतरी दिसते आम्हाला किल्ला टाईप इथं ना. तिथे जाऊन बघतो जरा काय फोटो काढा असेल तर जर फोटो पण टाकतो तुम्हाला बघा. तर ते किल्ल्याची तर आले ना. किल्ला पण भारी असं वाटते. कपडे चेंज करायच्या तिकडे यायला होतं फोटो काढायला काय ना. कपडे चेंज करायच्या तिकडे यायला होतं ना अशीच. नाले पाणी वगैरे पण आहे आतमध्ये. एक नंबर आहे किल्ला. झालं बघा आपण गेली हो. पुढे एक अमेंडन शिप आहे तिथे जाऊ जरा. तिथे हाय का बघायला बघू. आता बरं माघारी जाऊ चालत नाही. तर इथं पोचलोय अमेंडन शिपच्या इथे. पण इथं काम चालू आहे. माझ्या शिप पशी तर जाऊ शकत नाही. एवढ्या लांब चालत येऊन फायदा का झाला नाही. इथे काम चालू आहे. इकडे शिप आहे जवळ आहे. जाऊ तर शकत नाही. तर काम चालू आहे त्या म्हणल्यावर एवढ्या लांब आम्ही चालत आलोय. हिच्या पलीकडे पूर्ण घरच्या आमच्या. अरे दिसत सुद्धा नाही येत. अरे परत एवढ्या लांब चालत जायची वैताग आलाय जाम. बघू आता जातो घरीच. झाडं बघा कशी वाकलीत पूर्ण. कंटिन्यू हवा सुटते. जाम थंडा आला आहे बघा. ते तुम्हाला दिसत पण आहेत कॅमेरामध्ये. हा हे पलीकडं दिसतं तुम्हाला तिथं माणसं. तिथं जायची आम्हाला अजून. किती लांब आहे बघा तुम्हीच. हा किल्ला बघा. नाही पता कंटाळा आला जाम. चालू तर काय आम्ही चाललो आता 6 वाजलं ना. आमची गाडी पोलीस स्टेशनला गेले. ते बोलले तुम्ही जावा पुढे. ते काहीतरी करून येतात बोलले ते. आता आम्हाला आल्यावर समजेल काय झालं काय नाही. जाम ऊन लागते बेकार. भूक लागली खूप. बघू आता जाऊन काहीतरी खातो आधी. आलो जस्ट आंघोळ वगैरे केली ना. आता जस्ट आंघोळ केली तर हे लोक बोलतात परत स्विमिंग पूलमध्ये या. तर मला दाखवते स्विमिंग पूल यांच्या धिंगाणा. स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा. आता माझ्या मागायला आले ते परत आहे का. माझ्या मागायला जाता ये स्विमिंग पूलमध्ये परत माघारी. आता मी कसं जाऊ मला समजत आहे. आता जस्ट 3-4 वेळा कपडे गेले सगळं नावं केले. आता मी जात नाही. आता जरा हिंदी व्हिडिओ वगैरे काढतो. आता दुखते तुम्हाला बघायला भूक लागली जाम. आता परत आता जाम परत पावलं ना कपडे जेवतो ना. बघतो परत काय आता जायची वेळ आहे. कपडे वगैरे येतो. मला राहिला चार्जर जरी तर राहिलं ना माझा तर मग काय आपण चार्जर घेतला. सर चला सर कुठं गाडी वगैरे भेटते का. तिथून परत आम्हाला बीचवर जायचे. हो काय राईड भेटली तर तिथून बीचवरती राईड करायची. का भेटू गाडी की नाही डायरेक्ट घरी यायचा. मग डाय वगैरे घेतो. सगळेजण भेटतो तुम्ही गाडीचा. चला आता काय बोलतात सगळे बसले गाडीत. सगळे आता शुद्ध होऊन बसलेत. ओके चला जाऊ आता घरी. काय म्हणता सर. नाही घरी नाही. कुठे आहेत आता. आता काय माहिती कुठं जात. सर कुठे येतं. सर कुठे नाही येत आता. आता बघू. जिथे आज सध्या काळूक पडेपर्यंत जिथे जाईल गाडी तिथे जाईल. अच्छा ठीक आहे. आणि आमचा हा चला सगळ्यांनी रडवलं बिचारा. काय रडवलं सगळ्यांनी. काय रडवलं काय रडवलं. तो झाला शांत. चला जाऊ आपण पुढे. सर पोलीस गाडी नेलते तेव्हा काय आलं आपलं. पोलीस लोक बोलतात की बीच वरती गाडी घेऊन जायचे नाही. आणि त्यांचे तिकडे लोक असतात टिप देणारे. ते टिप दिली त्याने एकाने की गाडी आली. मग काय त्या लोकांनी फाईन 5,000 फाईन सांगत होती एका गाडीचे. पण शेवटी थोडी सेटलमेंट केली. पण ओके. पण तिने बोर्ड पण होता ना तिथे गाडी न्यायची नाही वगैरे काय. बोर्ड एवढूसा छोटा आहे की तो फक्त बोर्ड नावाला फक्त दिलाय. बाकी काही नाही. फक्त त्यांना ते दाखवायला की हा बोर्ड आहे. रोजचं आहे. म्हणजे त्यांच्या तिकडे सेटिंगला माणसं लगेच फोन करून सांगतात 2 गाड्या आल्या 4 गाड्या आल्या. तसे त्यांचे पोलीस वाले येतात आणि त्या गाडीतून येऊन आपल्यावरती गुन्हा दाखल करतात. सरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बीचवर गेलात तर गाडी घेऊन जाऊ नका बीचच्या. गाडी बाहेर लावा. दुकान आहे त्याच्या बाहेर लावा. काय झालं तर तुम्हाला एन्जॉय करायला मस्त वाटेल. हा. मजा येईल.
नाहीतर मग सगळी मजा पिंटूच करतात. आणि आता आपण कुठल्या बीचला चाललोय? आता आपण काशीत बीचला जाऊया. तिथे काय ते काय? पण गाडी बाहेर लावू. तिथे काय काय तिथे काय काय? आता तिथे भरपूर काय आहेत बोलतात हे लोक की वॉटर गेम्स. म्हणजे गेम्स आहेत सगळे. बघू आपण गेम्स असं खेळायचे की झालं तर नाही. बाहेर चालेल. नाही लावायची, आपल्याला लावायची तर. तर आता आम्ही आले नागाव बीचला. काशी बीचचं पण प्राणी असं गेलं जाम लांब होतं ते. नागाव बीचला आले ते बोलतात इथं पण राईड्स आहेत. बघू आहेत का नाही पण हे राईड्स. त्या बीच तर आम्ही तर आले इथे यार. इथं पाणी किती वाढले बघा इथे. आणि ते सगळ्याच राईड दिसतात. सगळ्या राईड सगळे घोडे पण आहेत. जेटस्कीचा करा भेटला नाही मला वाटतं. चाल बोट पण आहेत. बघू आता. काय काय हे बघ, तिथे हे पण आहे. जेटस्की करायला व्हिडिओ काढ ना. जेटस्की करून आलोय बाहेर. आपल्याला लेट आता आपण निघू. दिदो जायचं घरी चला. सर बोलले बस जेटस्की मध्ये काय टाइमचा इश्यू नाही. जेटस्की मध्ये बसलो. मजा तर आली. सर तुम्ही कधी असला जेटस्की मध्ये? तुम्ही कधी असला? भरपूर मजा आली. मजा येते ना. भरपूर मजा येते. आता काय कपडे चेंज करायला लागतील म्हणून वगैरे चेंज केले. आता बसलोय. आता सर डायरेक्ट नॉनस्टॉप कुठे घरी. आता बघू पुढे आता सगळ्यांचा प्लॅन. चाय पार्टी. आमचं काय फिक्स नाहीये. जसं मनात येईल तसं आम्ही फिरतोय. घरी जायचं तर आमचं जाणार मी 5 वाजता. आता 5 तर वाजून गेले. कधी पोहोचतोय काय माहिती. मला भूक लागली. वडापाव खायचा आहे. काय काय वडापाव खायचा भूक लागली. पार्टी येत आहे. नाही वडापाव खायचा चलो वडापाव यायला. वडापाव खायला थांबू. लागली भूक. सर बोले वडापाव चालतो. मस्त पेदारीचा मस्त छान. पेदारीचा मस्त छान वडापाव असतो. खाऊन बघा एकदा. आम्ही वडापाव खाल्ला. खरंच वडापाव बाहेर होता काय मस्त होतं. आता काका बसली गाडी चालवायला. त्यांनी जरी झोप बसून मध्ये बोलले मी गाडी चालवतो. बाकी सगळे बसले झोपून. त्यांना जीव खाली वर खाली झाला. मला वाटत नाही कुठे थांबा. डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ आता. डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ. भेटू आपण आता. आम्हाला खाऊन अर्धा पाऊंड झाला. कधीपासून डायरेक्ट बसलोय. मॅपमध्ये पण अर्धा तास ट्रॅफिक दाखवते. पुढे काय झालं बघून तरी गाडी बसले असले आला कंटाळा जाऊन पुढे बघून येतो. तर काय नाही तिथे झालं ॲक्सिडेंट. त्यामुळे जाऊन ट्रॅफिक झालं. तर आमची पण गाडी येईल 4-3.5 किलोमीटर आम्ही पुढे चालू करणार माहिती आहे मला. गाडी येईल आपण चालू राहील घरी. तेव्हा कसा ॲक्सिडेंट झाला गाडी बघा कशी आली झाली. बहुतेक कसं आले काय समजलं पण नाही. जाम ॲक्सिडेंट झालं दिसते. गाडी आली आपल्या आता. आणि समोरच्या गावातला स्टोर होता. काय झालं सर? काय झालं? काय नाही फक्त समोरून गाव होता. लाईट पाहिजे थांबा. हा. गाव होता. गावातला मुलगा समोर क्रॉस करत होता. इकोवाल्याने सुसाट होती गाडी. तो चालला पनवेल साईडला. तर गाडी त्याने कंट्रोल नाही झाली. त्याने त्या बाईकवाला उडवलं. तर बाईकवाल्याचा मेंदूच बाहेर आला. आणि गाववाल्यांनी आता हे केली सगळी बंदी केली टाकलेली. अच्छा. रस्ता जाम करून टाकला होता. त्यामुळे एवढी गर्दी होती. हा बहादूर शेख हा गाव आहे. आणि इकोला पळून गेला. आणि इकोवाला पळून गेला. दरम्यान तो बहुतेक मार पडेल म्हणून तो पळून गेला असेल. कारण बहादूर शेख गावातला माणूस होता. ठीक आहे. आता कळेल. पोलीस बिलीस सगळे आले. आता बघूया काय. 6 वाजता झाले. 4 तास झाले. आपल्या घ्यायला किती असेल आता? आता आपल्याला अजून 2 तास तर आहेच.
आता वाजले किती? आता आपले शैलेश जे ड्रायव्हर आहेत आता कसे 9 चालवतात वाजले. त्याच्यावर ते पावणे 9 depend वाजले. आहे. पावणे 9. पावणे 10. 11 वाजतील आपल्या 11. हो आणि आता त्यातलं प्रोटीन पण आता नाही आहे हा ना त्यामुळे प्रोटीन खतम आहे. तर आता आम्ही करतोय प्रँक त्या बारक्यावरती. त्याला गाडीत घेणारच नाही मी आता. आणि चालले त्याला सोडून आता पळून त्याला असं नाटक करतो की त्याला आम्ही सोडून चालले म्हणून. बघूच रिॲक्शन काय होते. गाडीच्या मागे पळतोय कसा बरोबर अर्षद बघा. अर्षद बघा कसा गाडीच्या मागे पळतोय बघा. मग पळत आहे आता म्हणजे करायचं आपण. काय आलं तसंच काय केलं आम्ही तसंच आम्ही काय केलं काय आलं कैसा बनाया कैसे बनी फुल जीव तोडून पळतोय. काय आलं काय आलं काय केलं तुम्ही आम्ही घाबरला तू चल जरा चल बिचारायला जाम घाबरला बोलत नाही आता कोणासोबत चांगलं प्लॅन सक्सेसफुल ना तुला सांगायला होतं त्याला पाठवून घ्या म्हणून हेवी ड्रायव्हर बघा रप 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 गाड्यावर टेक करतात काय बोलतात येस आमचा ड्रायव्हर म्हणजे काय कुछ काम नाही पोचलो आता नमस्कारला काय सगळे चालले आता सोडून आम्हाला तो नेक्स्ट ट्रिप कधी सर नेक्स्ट ट्रिप कधी लवकरच करूया. लवकर भेटूया पुन्हा करूया पावसाळ्यामध्ये. दीदीसाठी थांबले काय घेऊन गेलेलो तर? आलो की जातो घरी भेटू आपण दुसऱ्या vlog मध्ये चला बाय Subscribe to my channel.